हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण या ठिकाणी गाजरचा हलवाची अगदी झटपट होण्यासाठी अगदी छोट्या टिप्स पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता पाहूया आपण. तर या ठिकाणी मी लाल गाजर घेतलेले आहेत. हे पहा, एक 4 ते 5 गाजर घेतलेले आहेत मोठे मोठे. त्याची साल काढून घेऊया. आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत गाजर. तर पहा, सर्व गाजरची अशी व्यवस्थित साल काढून घेणार आहे. पहा, जास्त वेळ नाही लागणार आपल्याला हलवा बनवायला. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तर कशी बनवणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही. किसायला खूप वेळ लागतो, त्यामुळे टाईम वाचण्यासाठी आपण थोड्या टिप्स पाहणार आहोत. तर पहा, सर्व गाजरचे असे आपण साल काढून घेतलेले आहे आणि साईडचं देखील कापून घ्यायचा आहे तो भाग. हे पहा, सर्व गाजरची साल काढून साईडचा भाग आपण कापून घेतलेला आहे. तर आता याला मी कट करून घेते. पहा, अशा पद्धतीने, जेणेकरून ते छान असं बारीक होईल. तर पहा, सर्व गाजर मी असे कट करून घेणार आहे. हे पहा, जाड काप ठेवले तरीसुद्धा चालते. मी बारीक करते. मिक्सरला लगेच वाटले जातात. पहा, मिक्सरमध्ये आपण वाटून घेऊया पाणी न घालता. तर पहा, मस्त असं बारीक वाटून झालेलं आहे मिक्सरला, पाहू शकता. हे पहा, अशा पद्धतीने मिक्सरला सर्व गाजर मी वाटून घेतलेले आहे. तर पहा, आता आपण ह्याला शिजवून घेणार आहोत. तर पहा, छान असे गाजर कट करून झालेले आहेत, सर्व किसून घेतलेले आहेत, बारीक करून घेतले आहेत गाजर. आता कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी तूप घालणार आहे. 2.5 चमचे तूप घालून घेऊया. तर पहा, तुपाने छान असं टेस्ट आणखी छान लागते हलव्याची. तर पहा, तूप छान गरम होऊन द्यायचं आपल्याला. 2.5 चमचे तूप घालून घेतलेलं आहे मी. तर या ठिकाणी आता आपण मिक्सरला बारीक केलेलं गाजर ह्यामध्ये घालूया. पाणी थोडंसुद्धा टाकलेलं नाही आहे. पाणी न टाकता आपण गाजर असे वाटून घेतलेले आहेत मिक्सरलाच. तर आता गाजर आपण मऊसूत होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे. तर पहा, मस्त मऊसूत होईपर्यंत आपण त्याला शिजवून घेणार आहोत. मीडियम फ्लेमला शिजवणार आहोत, जेणेकरून ते खाली करपू नये म्हणून. तर पहा, छान असं परतून घेऊया छान त्याला. तर पहा, नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ दिसतील. आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुमच्या फॅमिलीसोबत, फ्रेंडसोबत नक्की शेअर करा. तर पाहू शकता, छान असं मस्त आपला गाजर छान असं शिजलेला आहे मऊसूत. पहा, छान असं मस्त शिजला की आपण यामध्ये आता मी दूध घालणार आहे. तर 1 ग्लास थंड दूध होतं, ते थंड दूध मी यामध्ये घालणार आहे. आता मस्त असा हलवा आपला छान असं शिजलेला आहे गाजर. हे पहा, आता हिवाळा देखील चालू आहे. हिवाळ्यामध्ये गाजरचा हलवा स्वस्त होतात गाजर, त्यामुळे नक्की करून पहा. अशा पद्धतीने अगदी झटपट अशी होणारी रेसिपी आहे. टाईमसुद्धा लागणार नाही. मिक्सरला फक्त वाटून घ्यायचं आपल्याला. तर पहा, मी इथं या ठिकाणी आता थंड दूध टाकते 1 ग्लास. तर पहा, थोडासा हलवा छान शिजला गाजर की नंतर त्यामध्ये दूध घालून घेतलेलं आहे 1 ग्लास थंड. तर दुधासोबत छान असा मस्त तो स्मॅश होऊन जाईल. आता पहा, छान असा मऊसूत शिजून द्यायचं आपल्याला एक 10 ते 15 मिनटं अजून. तर पहा, आता या ठिकाणी यामध्ये मी दूध पावडर घालणार आहे. तर 1 वाटी दूध पावडर घातलेली आहे. पहा, आणि तुम्हाला लागेल तसं गोड तुमच्या चवीप्रमाणे, कमी लागत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही साखर ॲड करू शकता यामध्ये. तर मी या ठिकाणी इथे 2 वाटी साखर घातली आहे. गोड कमी लागत असेल तर कमी साखर टाकली तरीसुद्धा चालेल. गाजर ऑलरेडी लाल आहे, त्यामुळे ते गोडच आहे, त्यामुळे साखर कमी टाकली तरीसुद्धा चालू शकते. तर पहा, छान अशी साखर मिक्स होईपर्यंत थोडंसं आपण ह्याला शिजवून घेऊया. आता गाजर यामध्ये अजून जिन्नस घालणार आहे आपण. तर व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. तर छान असं मस्त मग परतून घेणार आहोत आपण. पहा, आता छान असा शिजला की आपण त्यामध्ये वेलची पूड घालूया, जेणेकरून छान सुगंध येईल आपल्या हलव्याला. तर पहा, गाजर या सीझनमध्ये सर्वच खूप खातात.
तर पहा, छान असं परतून घेतलेलं आहे व्यवस्थित. मस्त छान असा सुगंध सुटलेला आहे. वेलची टाकल्याने छान असा घमघमाट सुटला आहे घरात. तर आता आपण यामध्ये ड्रायफ्रूट घालणार आहोत एकदम लास्टला. छान असा मस्त हलवा आपला रेडी झालेला आहे खाण्यासाठी. पहा किती छान मऊसूत शिजलेला आहे, चिकट देखील झालेलं नाही आहे. पाहू शकता तुम्ही. हे पहा, अशा पद्धतीने मस्त असा हलवा तयार झालेला आहे आपला. जर तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर वरून असे ड्रायफ्रूट घालून घेऊया. तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता. नुसताच खायलासुद्धा खूप छान लागतो हलवा. तर पहा, डोळ्यांना देखील चांगला असतो. छान असं मी तुम्हाला बाउलमध्ये सर्व करून दाखवते. पहा किती छान दिसत आहे आणि कलर देखील फार सुंदर आलेला आहे. अगदी पाहताच तोंडाला पाणी आलं आहे. तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा. इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. तर असंच आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू.